कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या मर्दानी खेळावर तयार केलेल्या वारसा या सचिन बाळासाहेब सूर्यवंशी दिग्दर्शित माहितीपटाला देशातील सर्वोत्तम असणारा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे। हरवत चाललेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा प्रसार व्हावा यासाठी कोल्हापूरच्या एका सामान्य कुटुंबातील सचिन यांनी मर्दानी खेळावर आधारित वारसा या माहितीपटाची निर्मिती केली। दरम्यान आज या वारसा माहितीपटाला देशातील सर्वोत्तम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने कोल्हापूरच्या कला आणि क्रीडा विश्वाचं नाव देशभर झालंय। मात्र महाराष्ट्रातील मुलं परदेशातील खेळावर पुरस्कार मिळवतात, त्यामुळे सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा शालेय क्रीडा अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी सचिन सूर्यवंशी यांनी केली आहे। राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही तशी महत्त्वाची गोष्ट आहे। एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये हा चित्रपट पुरस्कार सगळ्यात महत्त्वाचा समजला जातो आणि कमर्शियल कामापेक्षा ज्यांच्या कामात कला आणि समाजासाठी काही महत्त्वाचं मानलं जातं अशा कामांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। म्हणजे मुख्य प्रवाहातल्या सिनेमांच्यापेक्षा जे काही महत्त्वाचं मानलं जाते भारतात त्यासाठी हा पुरस्कार जास्तीतपणे दिला जातो। तर वारसा हा नेमकं काय लघुपट होता, काय माहितीपट होता? वारसा माहितीपटामध्ये आपण कोल्हापुराच्या परिसरात ज्या जुन्या तालमी आहेत त्यांनी शिवाजी महाराजांची जी युद्धकला आहे, शिवाजी महाराजांनी अन्यायाविरोधात जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी ज्या युद्धकलांचा वापर केला त्या युद्धकलांचा वापर आत्ताची माणसं तो सराव करून ती युद्धकला त्यांनी टिकवून ठेवलेली आहे। समजा आता कसं आहे की आपण आता प्रतापगड बघितला, रायगड बघितला तर आपल्याला कळते की शिवाजी महाराजांचा इतिहास काहीतरी होता आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे की तो अतिशय कमीत कमी मावळ्यांच्या बरोबर लाखो सैनिकांना त्यांनी नामोहरम केलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी स्वराज्य म्हणजे जनतेच्या हिताचं स्वराज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे। तर आता आपण ज्यावेळा गड किल्ले बघतोय, गड किल्ल्यांचं संवर्धन व्हायलाच पाहिजे। गड किल्ले जेव्हा आपण बघतोय ना तेव्हा आपण आपल्या आत्ताच्या पिढींना किंवा पुढच्या पिढींना समजते की हे खरोखर होतं इथं, म्हणजे किल्ला बघितल्यावर लक्षात येते की बाबा हे होतं। पण ही युद्धकला संपली समजा किंवा आत्ता जे आहे ते आम्ही रेकॉर्ड कशासाठी केलं की हे संपलं तर आम्ही 100 वर्षांनंतर तुम्ही सांगायला गेला की शिवाजी महाराजांनी अगदी मुठभर मावळ्यांच्याबरोबर एवढ्या मोठ्या, तर ते म्हणणार तुम्ही काहीतरी खोटं सांगायला लागला। तर आत्ताची जी युद्धकला बघितली तुम्ही तर माणूस उभा राहतोय, डोळे बांधून उडी मारून पायाखालचा लिंबू बरोबर अर्धा कापतोय किंवा हनवटीखालचा कापतोय, हे त्यांचा जो सराईतपणा आहे किंवा युद्धकला जी गनिमी काव्याची शिवाजी महाराजांची होती त्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना मारून पाठीमागे यायचा असा तो युद्धकलेचा प्रकार होता। तर ते त्याच्यासाठी प्रचंड सराव करून मावळ्यांना तयार केलं जायचं। तर ते काय पद्धतीनं तयार केलं जायचं ह्याचं उदाहरण आता त्या ह्याच्यातनं आपण वारसामधनं दाखवलेलं आहे। तर मुळात काय आहे की आपले पूर्वज कसे एक्सपर्ट होते, एखादी कला जर आपल्या पूर्वजांनी मनावर घेतली तर ती काय लेवलला त्यात निष्णात व्हायचे, त्यात मला काय म्हणायचं त्यातलं टॉपचं अचीव करण्याचा प्रयत्न करायचं। तेच आत्ताच्या मुलांनीसुद्धा प्रत्येकाने काही युद्धकला शिकायची गरज नाही। तुम्ही क्रिकेट खेळत असा, तुम्ही किराणा मला दुकान काढा किंवा तुम्ही सलूनवाले असा तर तुम्ही तुमची कला फाईन करून त्यातलं जगातलं सगळ्यात मोठं तुम्ही मिळवू शकता, हे त्या युद्धकलेतून आपल्याला शिकायला मिळते। हेच आपल्याला जगासमोर आणायचं होतं म्हणून आपण वारसा ही शॉर्ट फिल्म केलेली।